दोन्ही तुल्यबळ संघ आहेत, दोन्ही संघ त्याच ताकदीचे संघ आहेत. यावेळेला मात्र चांगला फटका इथे नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि नो चेंडू. पंचांचा आवाज आमच्यापर्यंत आला की हा नो चेंडू आहे. आणि अजून 2 धावा म्हणजेच अनिकेत देशपांडेच्या बॅट मधून मोठा फटका येईल का? आणि आलाय सुद्धा. क्षेत्ररक्षक आहे तिथे. फील्ड सुद्धा झालंय, कॅच सुद्धा यानंतर मात्र इनसाइड एज घेतली आहे. आणि जसा चेंडू अनिकेत देशपांडेच्या पायामधून निघून गेला ना, तसा चेंडू मात्र षटकांच्या मागे यष्टीरक्षण करताना तुम्हाला पाहायला मिळतात. यावेळेस सुद्धा कोलवा टप्प्याचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे, परंतु चेंडू सीमारेषा बाहेर जाईल का? यस इट इज. वेलकम फॉर शेवटचा एक चेंडू अनिकेतसाठी. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे जरूर, परंतु त्याच्या 500 रुपयांचं पारितोषिक. यावेळेला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू होता. खराब क्षेत्ररक्षण, थोडस लेझी. कृतिका 11 पुगाव संघ तुम्हाला एक चेंडू आणि 3 चेंडू चौथ्या षटकातील. या मात्र पुन्हा एकदा थोडस लेझी क्रिकेट, थोडस फंबल होत असताना तुम्हाला पाहायला मिळाले. आणि त्या श्रेष्ठ एरसन काम संघाची काय आहे तर मात्र त्यांनी अद्यापपर्यंत कोणती विकेट गमावलेली नाहीये पाहायला मिळेल. 3 चेंडूचा खेळणं बाकी आहे. रिव्हर्स स्वीपचा फटका इथे मात्र काय फटका सजवला, अनोखा फटका. दोन्ही फलंदाजी प्रज्योत लोखंडे आणि अनिकेत देशपांडे. आणि यावेळेला सुद्धा बॅक टू बॅकचा दुसरा चौकारचा एक चेंडू बाकी असताना नौफलकर दादा आतापर्यंत 76 रन, 75 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका होता, परंतु चेंडू सीमारेषापर्यंत जाईल का? क्षेत्ररक्षक आहे तिथे. धावा आल्या त्या आतापर्यंत 77 रन, 77 धावा फलकावर आलात. आणि या पहिल्या